नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर. आज आपण लातूरमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत. लातूरचा एक इनरव्हील क्लब ऑफ लातूर नावाचा एक क्लब आहे आणि त्या क्लबच्या वतीने जे कॅन्सर पेशंट आहेत, याला आपण कर्करोग म्हणतो, कर्करोग पेशंटसाठी एक वेगळा उपक्रम त्या संस्थेच्या वतीनं ठेवलेला आहे आणि त्या संस्थेच्या ज्या अध्यक्षा आहेत त्यासुद्धा इथं उपस्थित आहेत. आपण संपूर्ण जी चर्चा आहे ती चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत. आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. मैम जी, इनरव्हील क्लब ऑफ लातूर की ओर से आप जो ये सामाजिक उपक्रम कर रहे हैं और कौन से सामाजिक उपक्रम आप करते हैं, इसके बारे में क्या कहेंगे? एक मिनट. जी, हमारे प्रोजेक्ट्स चालू रहते हैं थ्रू आउट द ईयर. जुलाई से जैसे हमारा टेन्योर स्टार्ट हुआ है, हम बाल गृह के लिए, आश्रम के लिए, वृद्धाश्रम के लिए बहुत सारे प्रोजेक्ट्स रिलेटेड टू एजुकेशन भी हम कंडक्ट करते रहते हैं. ये हमारा 39वां प्रोजेक्ट है और ऐसे ही अवेयरनेस प्रोजेक्ट्स वगैरह भी हम कंडक्ट करते हैं. ठीक है. तो ये जो इनरव्हील क्लब ऑफ लातूर है, इसकी ओर से और बहुत कुछ ऐसे अवेयरनेस के प्रोग्राम किए जाते हैं. आज आपल्यासोबत जे कर्करोग आहे, कॅन्सर आहे, कॅन्सर पेशंटसाठी जे केश अर्पण केलेले व्यक्ती आहेत त्यासुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. मैम, आपने जो आपके बाल ये जो कैंसर पेशेंट्स है उनके विग बनाने के लिए आपने अर्पण किए, तो बिना किसी लाभ से आपने ये जो आपके बाल अर्पण किए, इसके बारे में आप क्या कहेंगे? ये एक्चुअली मैटर ऑफ प्राइड है मेरे लिए. 2021 में जब मैं इनरव्हील की प्रेसिडेंट थी तब हमने द हेयर स्टोरी गिफ्ट हेयर गिफ्ट स्माइल ये प्रोजेक्ट हमने कंडक्ट किया था. उस टाइम ऐसे अवेयरनेस एक छोटा सा प्रोग्राम हमने कंडक्ट किया था और विक्रांत गोजरमुंडे मेयर जी हैं, उन्होंने ये अनाउंस किया था उस टाइम कि जो भी कैंसर पेशेंट के लिए हेयर डोनेट करेंगे उनको फ्री हेयर कट मिलेगा. तो हमने छोटा सा प्रोग्राम तब ऑर्गेनाइज़ किया था, लेकिन एक ही दिन में इतने सारे अराउंड 30 से ज़्यादा डोनेशंस मिले और वो साल भर कंटिन्यू रहे. और लातूर के लिए प्राउड मोमेंट है कि पिछले 4 साल से द परफेक्ट ब्यूटी बार की जो ओनर है, मैनेजिंग डायरेक्टर हैं आंचल, शी हैज़ बीन डूइंग सिंस 4 इयर्स. और बहुत ही अच्छी फीलिंग है. जब मैं प्रेसिडेंट थी तो मुझे ऐसे लग रहा था कि इतने सारे लोग कर रहे हैं, कहीं ना कहीं मैं भी करूं, लेकिन उस टाइम मेरे बाल काफ़ी छोटे थे और मैंने 2 साल वेट किया है आज के दिन के लिए. आई एम रियली वेरी हैप्पी फॉर दिस. थँक्यू मॅम. तर हे जे उपक्रम आहेत, नक्कीच नेहमी इनरव्हील क्लब ऑफ लातूर हा वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवत असतो. एक इनरव्हील क्लब ऑफ लातूर याचं एक वेगळं नाव या लातूर जिल्ह्यामध्ये आहे. आपल्यासोबत आंचलजे अग्रवाल मॅमसुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मैम जी, आप जो है स्वयं अनेक जो सामाजिक गतिविधि है उसके लिए स्वयं आप अर्पित हो जाते हैं, आप स्वयं पूरा अपना योगदान देते. ये जो कार्य है, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? ये इतना सारा क्यों करते? इसका एक प्रेरणा आपको कहाँ से मिलती है? 4 साल से हम हेयर डोनेशन के बारे में मुझे 4 साल पहले पता चला है कि इस तरीके से जो हम हेयर कट्स करते हैं सैलून्स में, वो हेयर कितना एक पर्टिकुलर उसके टर्म्स एंड कंडीशन होते हैं कि 12 to 13 इंच के वो हेयर होने चाहिए. तो बहुत बार ऐसे होता है कि हेयर कट बहुत जन शॉर्ट करवा लेते हैं, लेकिन पता ही नहीं था कि हम उस हेयर का कुछ यूटिलाइज़ कर सकते हैं. तो 4 साल पहले मुझे किसी सोर्स से पता चला कि इस तरीके से हम डोनेशंस कर सकते हैं. तो थोड़ा थोड़ा मैंने अवेयरनेस क्रिएट करना चालू किया और डोनेशंस करना चालू किया. और इवन इनरव्हील के साथ ही ये मेरा लगभग 3rd प्रोजेक्ट होगा जहाँ कि हम डोनेशंस कर रहे हैं. और आज इनरव्हील के ग्रुप के मेंबर्स हेयर डोनेट कर रहे हैं, तो ये बहुत प्राउड फीलिंग है मेरे लिए और इनरव्हील क्लब के लिए भी. थँक्यू. तर अशा ह्या प्रतिक्रिया आपल्याला दिल्या आहेत. आपल्यासोबत जे केश दान केलेले आहेत, केश अर्पण केलेले एक छोटीशी मुलगीसुद्धा आहे. आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत. बाळा, काय नाव आहे तुझं? माझं नाव तन्वी. बरं. कितवीला आहे शाळेमध्ये? मी 10thला. 10thला. कुठल्या शाळेमध्ये? किडीज इन भोपाळ. ओके. तर तू हे तुझे केस जे आहेत ते अर्पण केलेस एका म्हणजे कॅन्सर जे पेशंट असतात त्या पेशंटसाठी तू हे तुझे केस अर्पण केलेत. मग तुझी सुंदरता आता ही कमी झाली थोडक्यात. मग तू हे कसं काय केलीस? तुला कुठून ही प्रेरणा मिळाली? तुला का करावं असं वाटलं? कोणी सांगितलं? केस तर काय परत वाढत राहतील, पण ते केस आता कोणासाठी तरी म्हणजे त्यांना हॅप्पी करणार आहे, तर का नाही द्यायचं ते. किती सुंदर विचार, छोटे विचार आहेत परंतु खूप मोठे विचार तिनं मांडले की केस तर पुन्हा पुन्हा येतील, परंतु एका कॅन्सर पेशंटच्या चेहऱ्यावरचं हसू हे मात्र कधी येत नाही. आणि ते हसू आणण्याचं काम मी
या माध्यमातून करणार आहे असं तिनं म्हटलं आहे. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत. मॅडम, खरं जर पाहिलं तर केस म्हणजे महिलांच्या सौंदर्याचा एक मुख्य घटक आहे आणि ते सौंदर्य तुम्ही डायरेक्टली अर्पण करताय, देऊन टाकताय. तर याच्या मागची भूमिका काय, कशासाठी देताय तुम्ही? जर ते कुठल्या तरी चांगल्या कामासाठी वापरले जात असतील तर त्याच्या एवढा मोठा आनंद कुठंच नाही आहे. केस हे तर निर्जीव पण आहेत, पण ते नेहमी नेहमी येत राहतात. असं आहे की ते त्याला पुन्हा वाढ नाही आहे वगैरे असं काही नाही, ते येत राहतात. पण त्याच्यामुळे जर कोणाच्या तर चेहऱ्यावर आनंद किंवा हसू येत असेल तर त्याच्या इतका मोठा आनंद कोणताच नाही आहे असं मला तरी वाटतं. नक्कीच मॅम अजून आपल्याशी वार्तालाप करणार आहेत. काय सांगाल? कैंसर पेशेंट जो पेन एगोनी से गुजरते हैं वो बहुत ही एक दुखद घटना होती है उनके लिए, और उसी बीच में वो कीमोथेरेपी के दरमियान जो उनके बाल पूरे निकल जाते हैं तो वो उनके लिए और ज़्यादा एगोनी क्रिएट करती है. तो इसी बीच में अगर कोई उन्हें इस टाइप का कोई गिफ्ट देता है तो ये बहुत ही खुशी की बात होती है. आपको लगता है ये सबसे बड़ा गिफ्ट है? यस, डेफिनेटली ये सबसे बड़ा गिफ्ट है. ये बाल तो कैसे हैं, अपने घर की खेती है, उगते रहेंगे, लेकिन कहीं ना कहीं एक छोटा सा कंट्रीब्यूशन अगर हम किसी के लिए कर पा रहे हैं तो वो बहुत एक हैप्पी मोमेंट है. नक्कीच मैम, आप ये जो समाज है, समाज जागरूक करने के बारे में आप क्या कहेंगी? समाज कैसे जागरूक करेंगे इसके बारे में? ज़्यादा से ज़्यादा इस टाइप के जो हम प्रोजेक्ट्स लेते हैं, ज़्यादा से ज़्यादा लोगों को अवेयरनेस क्रिएट हो और हम हमारी संस्था के साथ में वो जुड़ें इस टाइप के प्रोजेक्ट्स के लिए. नक्कीच सर, इनरव्हील क्लब ऑफ लातूर या संस्थेशी सर्वांनी जुडावं. खरं पाहिलं तर कॅन्सर हा एक खूप घातक असा रोग आहे. त्याला ट्रीटमेंट आहे परंतु पूर्णतः इलाज नाही. मग ह्या कॅन्सरमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात. त्यामध्ये किमोथेरपी असेल तर किमोथेरपी नावाची ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंटचे केस पूर्णतः निघून जातात आणि त्या पेशंटला एक छोटासा विग बनवण्यासाठी जर आपले केस अर्पण केले तर ते पुन्हा येऊ शकतात आणि पुन्हा आपण ते त्या पेशंटवरच्या चेहऱ्यावरती हसू आणू शकतो, असं या इनरव्हील क्लब ऑफ लातूर यांचं म्हणणं आहे. आणि हा उपक्रम सर्वांनीच करावा, या उपक्रमामध्ये सर्वांनीच सहभागी व्हावं असंही इनरव्हील क्लब ऑफ लातूरच्या अध्यक्षा अग्रोया मेघाजी यांनी केलेलं आहे. कॅमेरामन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.